आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. चविष्ट चकाट्या असं या टेबलचं नाव आहे, कारण चकाट्या पिटत पिटत आपल्याला चविष्ट पदार्थ करायचे आहेत. आज पहिल्यांदा ही चूल पेटणार आहे. तर आपल्याकडे एक प्रथा आहे की आपण दूध उतू घालतो. बरोबर. हे बघा, भाजीची खरेदी मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. Oh, wow. आज तुम्ही पहिली जोडी आहात या कार्यक्रमात आलेली आणि पहिल्यांदा किचन मध्ये प्रवेश केलाय. तुमच्या व्यक्तिमत्वाला ही गोष्ट मानवत नाही, पण उखाणा घ्या ना. आम्ही सारे खवय्याच्या मंचावरती संकर्षणने आणलं कारलं. आम्ही सारे खवय्याच्या मंचावरती संकर्षणने आणलं कारलं. अनंत जोग आणि उज्ज्वला जोग यांनी माझ्या नशिबात हे काय मारलं. अरे बाप रे, तू अशी खात्री. आज याला घरी जायचं नाहीये. या कार्यक्रमानंतर कृपया हेमंत डोमे यांना फोन करून, ते आहेत ना एवढं बघ. बाकी संकर्षण तुझ्या घरी आज 2 दिवस मी येऊ शकतो. हो, तू माझ्याकडे जावंच लागणार आहे, तुला पर्याय नाही. ओके. म्हणजे तू कशाच्या जीवावर एवढी रिस्क घेतो मला कळत नाही. मलाही. क्षिती, तू पण एक छान उखाणा घे. भाजीच्या टोपलीत ठेवला आहे गाजर. वा वा. भाजीच्या टोपलीत ठेवला आहे गाजर. गाजर. घरी गेल्यावर मार खायला होणार हेमंत हजर. कसं आहे? छान आहे की नाही? याच्यात एक कृती आहे मार खाण्याची. तू छान आहे की नाही काय विचारतोयस? मी घरी जाणारच नाही. चला, आपण उखाणा घेतला, आपण दूध उतू घातलं, सगळं झालेलं आहे परंपरेप्रमाणे. आता आपण पदार्थांकडे जाऊया. तुम्हा दोघांची लव रेसिपी कुठली? आता लव रेसिपीचं आमच्या दृष्टीने व्याख्या अशी आहे की ज्या पदार्थांमुळे काळजात घर केलं गड्या. शिरा. 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 का शिरा का? मला प्रचंड आवडतो आणि ती अप्रतिम शिरा बनवते. हो, म्हणजे आंब्याचा शिरा, साधा शिरा, प्रसादाचा शिरा, उपमा पण, म्हणजे रव्याशी रिलेटेड जे काही आहे ती अप्रतिम बनवते. पायनॅपल शिरा. पायनॅपल शिरा. क्या बात. मला पायनॅपलचं काय होतं माहितीये का? पायनॅपल उत्तम लागतं. पायनॅपल शिरा कसं होतं मी तुला सांगतो. पायनॅपलचं थोडं हा. नाही. आमच्याकडे ते आहे घरात. लव रेसिपी मध्ये वाद आहेच आहे. हो असं यार. वाद आहे. काय होतं, पायनॅपल तिला त्याचे प्रचंड, नखरे खूप आहेत. हा. पायनॅपल तिला प्रचंड आवडतं आणि मला शिरा. आता काय, आता मग तसं करायचं झालं तर असं बऱ्याचदा होतं की माझ्या आवडीचं तुझ्या आवडीचं एकत्र करू. मग पायनॅपल दोन कुठे शिरा बनवत बसणार. त्यांनी होतो, पण मला मुळातच अननस फार आवडतो. मलाही आवडतो हो. आणि मला पायनॅपल शिरा प्रचंड आवडतो. या. कारण त्या शिऱ्यामध्ये एखादा काजूचा तुकडा आणि पायनॅपलचा काप जर आला ना तर ते इतकं छान लागतं. माहेरचा माणूस. तुमची लव्ह रेसिपी ही पायनॅपल सारखीच आहे. बाहेरून काटेरी, आतून जरा मोमो आणि गोड गोड है ना. पिकली असेल तर गोड, कच्ची असेल तर आंबट. हो की नाही? साधारण पिकली आहे. बाहेरून कितीही काटेरी दिसत असली तरी आतनं अप्रतिम गोड आहे. काही काळजी नाही. आज माहेरच्या माणसासाठी होणार आहे शिरा, त्याच्यामुळे फार शिनात ताणू नका. लगेच आपण साहित्य काय ते घेऊन या. पायनॅपल शिऱ्याचं साहित्य आलेलं आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय काय जरा आम्हाला विस्ताराने सांगा. केसर, वेलची पूड, बदाम, काजू, पायनॅपल, रवा, साखर, तूप, दूध. फॅन्टास्टिक. आणि कृती आपण हळूहळू करत जाऊ तशी आपल्याला कळेलच. सुरू करायचं का? हो, मला ते सगळं बघून भूक लागली. हेमंत सर, ही तुमची आता लव्ह रेसिपी आहे. मगापासून बऱ्याच गोष्टी झाल्या, खटकणाऱ्या, पटणाऱ्या, न पटणाऱ्या. पण असा एखादा गुण क्षितीमधला जो कुणातच असू शकत नाही आणि जो तुम्हाला फार आवडतो, ज्याच्यावरती तुमचं खूप प्रेम आहे. बरेच आहेत असे. म्हणजे असं खरं तर एक निवडणं कठीण आहे. कठीण. खूप गुण आहेत की ज्यामुळे असं होतं की नाही हीच ती व्यक्ती. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुण मला असं वाटतं की ती पोटात एक ओठावर एक असं वागत नाही कधीच कोणाशी. जे काही आहे ते तिथल्या तिथं हिशोब होऊन जातो. बरोबर. त्या तिथं क्लिअर गोष्टी. आणि आत्ता जर तुझं वागणं पटलं नाही तर तिथल्या तिथे ती सांगणार की हे असं असं तुझं चुकलं. आणि थोड्या वेळाने परत तुलाच बसून, ओ रे सोन्या काय जेवायचं आता, मग हे ते. सो त्यामुळे ती तिथल्या तिथे तो चॅप्टर विसरून जाते आणि आयुष्यात पुढे जाते. बरोबर. म्हणजे तुझ्या मनातही काही राहत नाही, माझ्या मनातही काही राहत नाही. आणि हा गुण मला वाटतं संसारात सुद्धा, आसपासच्या सर्व नात्यांमध्ये, चित्रपट करताना सुद्धा, प्रोफेशनली सुद्धा खूप कामी येतो. बरोबर. आता चविष्ट चकाट्या म्हणजे चकाट्या आपल्या चालू आहेत. चविष्ट इकडे होतंय. हां, कढई आपण तापत ठेवली आहे. काय घातलं याच्यामध्ये? तूप. बरं, आता हे तुपावरती तू रवा भाजून घेते आहेस. हो. हे करता करता जो प्रश्न मी हेमंतला विचारला तोच तुला विचारतो. बोला. साहेबांमधले असे काही गुण किंवा असा एखादा गुण ज्याच्यावरती तुम्ही म्हणजे आहा
ये हेमंत मध्ये आहे म्हणून मी त्याच्या खूप प्रेमात आहे आज. एक खूप महत्वाचा गुण म्हणजे हवं तर तू बोलेपर्यंत मी हे करतो. ढवळाढवळ करतो. हेमंत मुळात वन थिंग आय रिअली लाईक अबाउट हिम इज तो चांगला माणूस आहे. हम्म. डेफिनेटली खरंच चांगला दिग्दर्शक होऊ घातलाय विथ एव्हरी फिल्म. तो ऍक्टर चांगला आहे, तो लेखक चांगला आहे, पण ह्या पलीकडे तो माणूस चांगला आहे. हे त्याच्यातलं मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे येस. आणि ते महत्वाचं असतं असं मला वाटतं. बर. आणि आमचा संसार टिकवण्यात त्याचा खूप मोठा हातभार आहे. माझा थोडा टेम्पर लक्षात घेता. बरोबर. कळतंय ना? हो कळतंय, मला सगळं कळतंय. वा. काय बघ, तुपात घातलेला हा जो रवा आहे तो करपू द्यायचा नाही. हीच आहे संसाराची रेसिपी. नाही, इकडे होतो आता झालं. बरोबर. हो. आता आता दूध माझी बायको मला झाकण ठेवताना कशी म्हणते माहिती का? कशी ए ढक्कन ठेव ना. म्हणजे दोन्ही होतं ना त्याच्यात. ठेव बाळा. तुला घरी जायचं आहे, लक्षात ठेव. हो खरंच आहे. हेमंत मी डोमे. तुमच्या जीवावर फार रिस्क घेऊ ठेवा. शकत नाही. ठेवायचं का? हो ते शिजू देत ना. आम्ही तुपावरती रवा छान भाजून घेतला, नंतर थोडंसं कोमट दूध त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता ते दुधामध्ये छान शिजेल अशी शक्यता आहे की ते शिजेल. हो हे काय हं, शिजतंय हो, शिजतंय. शिजतंय. मैत्री, मित्रांच्या आयांशी असलेली नातेवाईक सुद्धा, या सगळ्यांशी इथलं नातं आहे. इथून जातं आणि मग ते इथं जातं. बरोबर आहे. त्यामुळे जेवण हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे रे आयुष्यात. बरोबर. खरं चाललंय पोटासाठी सगळं. आपल्या गप्पांमध्ये गोडवा खूप आहे. तो तिने शिऱ्यातही टाकलाय. साखर टाकली गप्पांच्या ओघात. हो की नाही? हो हो साखर छान बऱ्याच प्रमाणात टाकलीस तू. तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला सारखं सांगावं लागतंय. मुळात कार्यक्रम हा खवईगिरीचा आहे. हे तर काय ओघानी प्रेमाचं आहे. हो की नाही? बरोबर. बरं काय आहे, शिऱ्यामध्ये जरा एक खमंगपणा यावा म्हणून आपण वेलचीची पावडर घालतो. पण मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की तुमच्या अनुरूप जीवनामध्ये खमंगपणा टिकून राहावा म्हणून तुम्ही वेगळे काय एफर्ट्स घेता हे जरा आम्हाला सांगा. ट्रान्सपरन्सी. खरं बोलतो आम्ही एकमेकांशी. तिसऱ्या माणसाने कधीच, म्हणजे तिसरा माणूस सांगूच शकत नाही की तुला माहितीये का, असं एकमेकांबद्दल. असं काही नाही. तुला कळलं का. आम्हीच एकमेकांना सगळं खरं सांगतो. बरं आपला आवडीचा पदार्थ pineapple? आता येणार. हीच ती वेळ, हाच तो क्षण. वा वा वा. बरं ड्रायफ्रुट्स घातलेत बरं का. मी तुम्हाला 100 वेळेला सांगतोय लक्ष इकडे ठेवा. तुम्हाला ह्यांच्या संसारात काय चालू ह्याच्यातच जास्त लक्ष आहे. वा परफेक्ट. पायनॅपलचे काप घाला सर. केसर होतं त्यात मी दूध घालून ठेवलंय. बापरे. गो 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 वा वा. शिऱ्याचा अंदाज घेऊन केसर घाला. आणि केसर दुधामध्ये भिजत ठेवलेलं असल्यामुळे त्याला छान पिवळसर रंग आलेला आहे, जो रंग आता शिऱ्यामध्ये उतरेल. आज ढोमे परिवाराने आपल्याला प्रेमाचा शिरा तर सांगितलाच, पण नात्यांची रेसिपी चांगल्या पद्धतीने सांगितली. हो की नाही? मला वाटतं वाफ आली की शिरा तयार होईल. येस. तुमची लव्ह रेसिपी आहे प्रेमाचा शिरा, जो आता तयार होईल. वाफेचा जो सुगंध येतो ना त्याच्याने भूक आहा, अप्रतिम अप्रतिम. हे काम ढोमे साहेबांकडे. हो पायनॅपल शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्धी वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी अननस, केशर, वेलची पूड, बदाम आणि काजूचे काप. कृती: पॅन मध्ये तूप घाला, त्यात रवा घालून चांगला भाजून घ्या, त्यात कोमट दूध घालून रवा छान शिजवून घ्या, त्यात साखर घालून चांगलं परतून घ्या, वरून वेलची पूड आणि काजू बदामाचे काप घालून परतून घ्या आणि शेवटी अननसाचे तुकडे घालून दुधात भिजवलेलं केशर घालून एकजीव करून सर्व करा. अननसाचा शिरा तयार.